सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेले। तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। अरविंद सावंतजी आपल्यापासून सुरुवात करेन। खरं तर अरविंद सावंतजी, आजचा दिवस हा सत्याचा मोर्चाने गाजला, मात्र सत्याचा मोर्चा केल्यानंतर ही लढाई इथेच थांबते का? कारण जिथपर्यंत आमची नजर जात होती तिथपर्यंत सर्वसामान्य नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग त्या ठिकाणी पाहायला मिळाला। इतक्या मोठ्या प्रमाणात सादर केलेल्या पुराव्यांनी नेमकं काय घडणार आहे? सत्य उघडकीस आलंय, त्याचा परिणाम दिसेल का? हा सूर्य हा जयद्रथ शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असू द्या, आदरणीय राजसाहेब ठाकरे असू द्या, आदरणीय थोरात साहेब असू द्या, सगळ्यांनी आणि सर्वात आदरणीय शरद पवार साहेब सगळ्यांनी दाखवलेला हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे। आता ह्या जयद्रथाला कोणत्या भाषेत समजवायचं? आम्ही देशाचं संविधान मानतो, आम्ही देशाच्या संविधानात दिलेले अधिकार मानतो, त्याचा आदर करतो। त्याचा आदर तुम्ही करणार की नाही ते सांगा ना आम्हाला। तुम्हाला त्याचा आदर करायचा आहे की नाही? आमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारं तुमचं वर्तन आहे आणि निव्वळ आमचा अधिकार, मताचा अधिकार नाही निव्वळ हा। चोरी असा जो शब्द वापरला जातो, जे बोगस दुबार मतदार नोंदणी केली जाते त्याचे पुरावे म्हणजे जयद्रथ दाखवला तुम्हाला, हा सूर्य दाखवला, पुरावे म्हणजे सूर्य तो दाखवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही? कसले पळवट काढता? काय काय त्याच्या हा माझी जबाबदारी नाही, त्याची जबाबदारी नाही, त्याची जबाबदारी, मग कुणाची जबाबदारी? मग पण केंद्रीय आयुक्ताची जबाबदारी बरोबर सांगणार कोण देणार? तुम्ही सांगायचं पण नाही का? नाही म्हणे मला नावं काढता येणार नाही त्यांची, मग काय करणार तुम्ही? नाही म्हणे त्यांना विचारू आम्ही, तुम्हाला नक्की तुम्हाला कुठे मतदान करायचं आहे? कुठली पद्धती? कुठली पद्धती? तो राहतो कुठे तुम्हाला माहिती नाही? तुमचा बीएलओ करतो काय? मग तो जो माणूस राहतो कुठे हे कळत नाही का तुम्हाला? मग तुमचा बीएलओ सांगतो कसा की इथं पडेल तिथं पडेल म्हणून? आणि मग परत त्यालाच विचारणार तुला कुठं मतदान करायचंय? आणि मग दुसऱ्या पूर्णेला काय करणार तुम्ही? डिलीट करणार की नाही? नाही, डिलीट नाही करणार, ते खोडून नाही टाकणार। मग काय करणार? नाही त्याच्या पुढे लिहिणार आम्ही हे डुप्लिकेट आहे म्हणून। अरे वा, आणि ते डुप्लिकेट नाव त्या मतदार यादी देऊन ते तिकडे पोलिंग बूथ मध्ये बसतात। काय खेळखंडोबा मांडलाय तुम्ही लोकशाहीचा? हा खेळखंडोबा मांडलाय ना, म्हणून हा सगळा त्राग आहे। संतप्त आहे मोर्चा, सुभा भारत संतप्त आहे। तुम्ही किती लांड्या लापाड्या करून सत्तेवर येता, त्याचे पुरावे सगळे सादर होत आहेत बघा। म्हणून तर सन्नाटा होता ना। एवढा मोठा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रात आनंद सोहळा नाही झाला, कळायला पाहिजे आपल्याला। आणि म्हणून या संदर्भात तातडीनं भूमिका घ्या। आम्ही अजूनही वेळ गेलेली नाही, निवडणूक जाहीर झालेली नाही। बरोबर आहे, आपण भूमिका त्या ठिकाणी मांडताय। अरविंदजी, खरं तर आज जो सगळ्यात मोठा पुरावा मांडला होता तो खुद्द उद्धवजी ठाकरे यांनी, त्यांच्या बाबतीत जे घडलं ते मी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सविस्तर आपल्या तोंडून मला ऐकायचं आहे। मात्र तत्पूर्वी सचिनजी सावंत आपल्याकडे येतो। सचिनजी, एका बाजूला काँग्रेस सामील होणार की नाही असा संभ्रम जो आहे तो एक निर्माण करण्यात आलेला होता म्हणा, मात्र आज काँग्रेसही आली, महाविकास आघाडीनं सत्याचा मोर्चा केला, आज मनसेचं इंजिन